मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला आणि चित्रा या दोघीही खूप तनतन करत असतात की ही निरी कुठे गेली काय नो, तिला चार्टबद्दल विचारायचं आहे. आता चित्रा म्हणते त्या असिस्टंटमुळे तुम्ही तुमचं डोकं खराब करून नका घेऊ सासूबाई, आपलीसारख्या पाट्या टाकतच असते. ती मुलगी खोटच बोलत असेल असं सुशीला म्हणत असते. आता तिच्याकडे आल्यावर पाहतेच तर आता माई साहेब म्हणतात, अगं तो चार्ट नक्कीच पिंकीने स्वयंपाकघरामध्ये लावला असेल. तुम्ही दोघी कधी स्वयंपाकघरात जाता का? तुम्हाला माहीत आहे का चार्ट तो पिंकीने लावला होता की नाही? असं म्हणून माई साहेब चांगलीच त्या दोघींची खरडपट्टी काढतात. तर इकडे पिंकीला हसू येत असतं, कारण आता त्या दोघींचाही अपमान माई साहेबांनी केलेला असतो. तेवढ्यातच निरी तेथे येते. तर निरी आल्याबरोबरच सुशीला म्हणते, ए पोरी पोरी थांब जरा. तेव्हा निरी म्हणते, काय झालं आई साहेब? तर आता 2 वेळेचं तुम्हाला खादाडायला तुला सांगितलं होतं ना की स्वयंपाकघर आणि आउट हाऊस शिवाय दुसरीकडे कुठेही जायचं नाही. तेव्हा मी पप्पांबरोबर फोनवर बोलायला बाहेर गेले होते असं निरी म्हणते. तर ती सुशीला निरीचा अपमान करू लागते आणि म्हणते, काय तो काळतोंड्या कुठे गेला आहे काय माहीत? तुम्हाला फुकटचं खायला मिळतंय तरी त्रास होतो, काम करायला नको, नुसतं इकडे तिकडे हिंडायला हवं. कुठे गेला आहे तुझा तो बाप? असं म्हणून आता निरीचा ती अपमान करते. तर आता माई साहेब म्हणतात, सुशीला अगं जरा नीट, काही बोलत नाही म्हणून तू काही पण करशील का आणि काही पण बोलशील का? आता सुशीला जशी बोलत असते सेम तशीच ॲक्टिंग चित्रा करते. तेव्हा सुशीला म्हणते, जरा गप्प बसते का की तुझं थोबाड बंद करू? असं म्हणून निरीला ती विचारते, चार्ट कुठे आहे? तर इकडे पिंकी निरीला खुणावते, स्वयंपाकघरामध्ये आहे असं सांग. पिंकी जे काही करते ते तिला समजत नाही. तर निरी म्हणते, चहा का? आता चहा म्हणजे काय? मी प्रश्न काय विचारते आणि उत्तर काय देते? सुशीला रागातच आता निरीला विचारते. तेव्हा निरी म्हणते, चहा. तर आता सुशीला म्हणते, अगं नीट बोल ना बाई, मी काय प्रश्न विचारते तुला चार्ट विषयी. तर आता माई साहेब म्हणतात, अगं अशी वाचा करशील तर ती मुलगी कशी उत्तर देणार? ती किती घाबरली आहे ते बघा अगोदर. पिंकी आता पुन्हा पुढे येते, तो चार्ट दाखवते आणि कपाळाला हात लावते. तर तिला खरं तर चार्टबद्दल सांगायचं असतं की तू स्वयंपाकघरात आहे असं सांग. निरी जोरात ओरडते, कपाळ फुटलं. तर आता पुन्हा एकदा निरी ज्या दिशेने पाहते म्हणजे पिंकीकडे, त्याच दिशेने सुशीला चित्रा पाहतात. पण तेथे कुणीही नसतं, कारण पिंकी ऑलरेडी तेथून पळून गेलेली असते. तर माई साहेब म्हणतात, काय चाललंय काय माहीत? तर आता सुशीला म्हणते, अगं तू सांगतेस काय, बोलतेस काय? तेव्हा आता पिंकी पुन्हा खाली येते आणि तिला चार्ट दाखवत असते की तिथे आहे असं सांग. तर आता निरी म्हणते, काय साप आहे? सुशीला आणि चित्राला वाटतं की खरंच तिथे साप आहे, म्हणून त्या दोघीही इकडे तिकडे पळतात. तर निरी म्हणते, साप नाहीये, तिकडे आहे. तर आता तिकडे कुठे असं चित्रा विचारते आणि खूपच घाबरते. तर माईसाहेब डोक्याला हातच लावतात. निरी म्हणते, नाही कुठेच नाहीये साप. आता पिंकी पुन्हा पुढे होते, तो चार्ट दाखवते. चार्टमध्ये नक्की आहे तरी काय असं आता निरी पिंकीला विचारते. तर पिंकी आता पुन्हा पळून जाते. तर ही हवेतल्या हवेत बोलती की काय, आपल्या घरात भुताटकी आली की काय असं चित्रा सुशीलाला विचारते. तेव्हा सुशीला म्हणते, गप्प बस, काहीही अभद्र बोलू नकोस. तर आता पिंकी चांगली सुशीला आणि चित्राची वाट लावून टाकते. त्या दोघींनाही काही समजत नाही नक्की इथे काय आहे ते, आणि निरी का सारखी तिकडे पाहती येते. तर आता पिंकी जेव्हा सुशीला आणि चित्रा पाहेल तेव्हा नेमकी पळून जात असते किंवा लपून बसत असते. त्यावरती आता ती असिस्टंट इथे होती का असं निरीला सुशीला विचारते. तेव्हा निरी म्हणते, नव्हती इथे ती काय माहीत कुठे आहे ते, कारण मी बाहेर गेले होते पप्पांना फोन करायला. तर आता ही आपल्याला उल्लू बनवत आहे असं चित्रा म्हणत असते. त्यावरती सुशीला म्हणते, हो मलाही तसंच वाटतंय. त्या दोघीही आता जरा बाजूला जाऊन उभ्या राहतात. तर तेवढ्यातच आता पिंकी खाली येते आणि निरीजवळ तो चार्ट देते. तर आता निरी लगेच आता स्वयंपाकघरात जाते आणि तो चार्ट उघडून पाहत असते. तोपर्यंत सुशीला आणि चित्रा या दोघीही किचनजवळ येत असतात. समोर आता पिंकी उभी असते. तर पिंकी आता निरीला खुणावत असताना तर ती आळस देण्याचं नाटक करते, कारण सुशीला आणि चित्रा तिच्याकडे पाहत असतात. मग नंतर आता सुशीला विचारते, काय असिस्टंट कुठे होती? तेव्हा मी इथेच होते, दहीहंडी फोडली ना म्हणून खूप मला त्रास झाला होता म्हणून आळस देतीये, आळस आलाय, बाकी काही नाही. तेव्हा सुशीला आता निरीला विचारते, तो चार्ट कुठे आहे? तेव्हा निरी म्हणते,
हा चार्ट का असं म्हणून ती तो चार्ट दाखवते. सुशीला म्हणते, काय असिस्टंट, ह्या चार्टची नेमकी गंमत तरी काय आहे, आम्हाला सांगशील का? आणि तो चार्ट तेथे नव्हताच, मी तुला सांगते. तर आता माईसाहेब म्हणतात, सुशीला अगं का हट्ट करते, त्या मुली म्हणतायत ना आहे तिथे चार्ट मग. आणि माझ्या पिंकीने केलाच असेल हा चार्ट, तिला सर्वांची काळजी होती. तुम्हाला किचनमध्ये पाय तरी ठेवायचं माहीत आहे का? पिंकी म्हणते, हो ना माईसाहेब. तर सुशीला म्हणते, नाही, काहीतरी नक्कीच चाल दिसतीये. आणि तो दळभद्री चार्ट मला घरात नकोय, असंही सुशीला रागातच म्हणते. तर पिंकी आता सुशीलाच्या नाकावर टिचून तेथे तो चार्ट लावते. तर आता सुशीला आणि चित्रा या दोघीही गप्प बसत आता रूममध्ये जातात. तर निरीला काहीच समजत नाही काय चाललंय ते. बाहेर आता युवराज बसलेला असतो. पिंकी तेवढ्यात तेथे येते. तर आता पिंकी युवराज जवळ येत असते. युवराज आता लगेच जागेवरून उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. आता पिंकी त्याची माफी मागते आणि म्हणते, मिताली ताई तुम्हाला घास भरवत होता आणि मी तो उडवून दिला, सॉरी हा. तेव्हा युवराज म्हणतो, त्यात तुमची काय चूक आहे, तुम्ही बरोबर केलं. तर आता पिंकीला युवराज म्हणतो की आईसाहेबांनी तुम्हाला अशी खोली साफ करायला सांगितली, ते मला नाही आवडलं. पिंकी म्हणते, घरचंच काम करण्यात कसली आली लाज. तेव्हा तो म्हणतो, पण पाहुण्यांकडून अशी कामं करून घेणं मला नाही आवडत. तेव्हा पिंकी म्हणते, मी पाहुणी कुठे आहे, तुमच्या घरचीच आहे. कसं मिताली दीनचं आणि तुमचं लग्न होणार आहे, मी त्यांची असिस्टंट आहे म्हटल्यावर तुमची घरचीच झाली ना मी. तेव्हा युवराज खूप जोरात ओरडतो, मी लग्न करणार नाही आहे असं म्हणून आता तो तिच्याकडे पाठ करतो. तर पिंकी त्याची दृष्टच काढते. हा युवराज पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणतो की मी तुमच्यावर एवढ्या जोरात ओरडायला नको होतं. तर पिंकी म्हणते, काही हरकत नाही, टेन्शन नॉट. पुढे डायलॉग मारते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है. असं म्हटल्याबरोबरच आता युवराजला क्षणातच पिंकीची आठवण होते. तर पिंकी आता तेथून गेल्यानंतर युवराज आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, सेम टू सेम कारभारीन. तर दुसऱ्या दिवशी आता पिंकी आणि निरी या दोघीही किचनमध्ये असतात. तर निरी खूपच शांत असते. म्हणून पिंकी तिला विचारते, काय झालं, तू एवढी नाराज का आहेस? त्यावरती निरी काहीच बोलत नाही. ते पाहून पिंकी म्हणते, आज सर्वांसाठी मीच नाश्ता बनवते. तेव्हा निरी म्हणते, बरं ठीक आहे. निरीचा मूड अजिबात ठीक नसतो. त्यानंतर काही वेळाने आता युवराज दारू पिऊन तेथे येतो. रात्रभर घरी सुद्धा आलेला नसतो. पिंकीला ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा पिंकी त्याच्याकडे जाते. तर आता साहेब तुम्हाला काय होतंय असं पिंकीसारखी विचारत असते. युवराज म्हणतो, नका मला तुमची मदत, मला कुणाचीही मदत नकोय. असं म्हणून तो पिंकीला आता बाजूला व्हायला सांगतो. पण पिंकी अजिबात बाजूला होत नाही. तिला त्याची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर आता पिंकी ही युवराजला हात देते. तर आता युवराज म्हणतो, नको मला कोणाचीच मदत. निरी हा सगळा प्रकार पाहत असते. तर आता युवराज जोरात खाली पडणार असतो. निरीही तेथे धावत येते. मग त्यानंतर आता पिंकी त्याला सावरते. दोघेही एकमेकांच्या आता मिठीत असतात. तेवढ्यातच सुशीला आता तेथे येते. तर ती त्या दोघांना तशा अवस्थेत पाहताच तिला खूप मोठा धक्का बसतो. ती रागातच आता पिंकीला म्हणते, हो बाजूला. तर आता युवराजच्या जवळ अजिबात जायचं नाही, तुला सांगितलं होतं ना, तू जास्तच पुढे पुढे करायला लागली आहेस, असं ती पिंकीला म्हणते. त्यावरती पिंकी म्हणते, अहो त्यांना चालायला सुद्धा ताकद नाही आहे अंगात. तर आता युवराज म्हणतो, आईसाहेब मी जातो रूममध्ये. तर सुशीला त्याला धीर देत असते आणि म्हणत असते, चल बेटा मी तुला रूमपर्यंत घेऊन जाते. पण तो ऐकायला तयारच होत नाही, तो आपला एकटा जातो. तर सुशीला रागातच पिंकीकडे पाहत म्हणते, अजिबात पुढे पुढे करायचं नाही आणि त्या रूममध्ये तर पाऊल देखील ठेवायचा नाही. आता असं म्हटल्याबरोबरच पिंकीला खूपच वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ला खूपच ताप आलेला असतो. तो तापाने फणफणत असतो. तेवढ्यातच आता गुरुजी देखील घरी येतात. माईसाहेब म्हणतात, लेकराला खूप ताप आलाय, तुम्ही सांगा ना काहीतरी. त्यावरती गुरुजी म्हणतात, मुलाचा ताप उतरण्यासाठी त्याच्या बायकोने मंगळसूत्र घालायला हवं, तिने मंगळसूत्र का काढून ठेवले. तर आता पिंकी हे बोलणं ऐकते आणि पटकन रूममध्ये जाऊन मंगळसूत्र घालते आणि म्हणते, आता मी कुणालाही घाबरणार नाही. तर आता दुसरीकडे सुशीला मितालीला विचारते, काय गं मिताली, तुझं युवराजवर प्रेम आहे ना, तू त्याच्याशी लग्न करशील का? तेव्हा मिताली त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब